हे हाय हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल पिशिप्रा ब्लॉग्स. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आज व्लॉग मी खूप उशिरा चालू केला आहे. संध्याकाळ तर नाही म्हणता येणार, 8:30 वाजलेत, आता रात्रच झालेली आहे चक्क. पण आज यासाठी मी उशिरा चालू केला कारण की मी सकाळी गेले होते माझ्या बहिणीकडे पूजेला. तर तिकडे तिने नवीन घर घेतलं होतं, तर ती क्लिप पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे की तिने नवीन घर घेतलं. तिथे त्यांची गणेश पूजन होतं, तर त्यासाठी मी तिच्या घरी गेले होते. तर सगळं काही आम्ही खूप मज्जा केली सगळ्यांनी. पूजा वगैरे झाल्यावर पूजा पण एकदम व्यवस्थित छान अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली, एकदम छान झाली पूजा. त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि खूप दमले होते मी. आदल्या दिवशीच ॲक्च्युली गेले होते, मी कालच राहायला गेले होते तिच्याकडे, कारण सगळंच करायचं होतं, तिला मदत पण करायची होती त्याच्यासाठी. पण खूप मज्जा आली. खूप दिवसांनी सगळे भेटले, माहेरचे घरचे. म्हणजे माझ्या माहेर आहे माझं, तिथेच तिने पण आईच्या जवळच ब्लॉग घेतला आहे. आई पप्पांना पण तिला तीच बघते, सांभाळते, तीच लक्ष ठेवत असते. आता मी ॲक्च्युली असते मुलुंडला, त्याच्यामुळे कधीतरीच म्हणजे मी जाते, सहसा जास्त जात नाही घरी आईकडे. मुलांचं पण असतो, वरुणचा माझ्या क्लास असतो, अख्खा दिवस त्याला टिफिन द्यायचा असतो त्यासाठी. पण आज गेले मी, खूप मजा केली, इतकी मजा केली, बापरे बापरे. सगळ्यांना भेटले, सगळे खुश झाले. आणि आता उद्या मी पुन्हा जाणार आहे संडेला. तर आजची पूजेचं होतं सगळं, त्याच्यामुळे आज पूजा एकदम व्यवस्थित झाली आणि सगळ्यांना आवडलं पण, भेटले. आणि माझा भावाचा मुलगा, चुलत भावाचा मुलगा, तो दिल्लीला असतो, विश्वजित, तो पण आला होता, त्याला पण भेटले. तो आज तर खूप मागेच लागला, काय नाही आत्या, राहाच. पण कसं घरी पण असतं कामं, काही असतात, तर म्हणून मग मी घरी आले. आणि आता उद्या मी पुन्हा जाणार आहे. तर उद्या तिखट जेवण ठेवलेलं आहे तिकडे बहिणीकडेच, तर सगळेजण येणार आहेत, परत सगळे भाऊ एकत्र येतील आणि मग आम्ही करू थोडीफार मजा आपण पुन्हा एकदा. कसं परत सगळेजण ॲक्च्युली भावांची मुलं आहेत ना, सगळे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत शिक्षणासाठी. माझा मुलगाही जसा लंडनला आहे, तसे भावाची मुलंही दिल्लीला आहे, एक मुलगी नागपूरला असते. तर ते आलेत, मग त्यांना पण भेटता येईल मला, त्यांच्याशी जरासा थोडा वेळ टाईम स्पेंड करता येईल आणि तसंच खूप मजा पण येईल. आणि ते पण खूप मागे लागले, आत्या राहा ना. पण मी काही राहिली नाही, पण म्हणून मी पुन्हा उद्या जाणार आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये, उद्याचा पण मी व्लॉग व्हिडिओ ह्याच्याच मध्ये टाकणार आहे, ॲड करणार आहे मी ह्याच्यातच. उद्याचा पण एकच व्हिडिओ का टाकणार आहे हा सगळा. तर तुम्हाला तेही सगळं मी उद्याच्या याच्यामध्ये दाखवणार आहे, या व्हिडिओमार्फत, की आम्ही काय मजा केली, किती मजा केली. आणि तुम्हाला सगळे घरातलेही मी माझे दाखवणार आहे, माहेरचे. तर मग आज मी एवढी काही शूटिंग नाही केली, थोडीफारच त्यांच्या पूजेची थोडे शॉर्ट्स घेतले, जास्त नाही घेतले. कशी भटजींची पूजा पण चालू होती, उगाच त्यांना डिस्टर्ब नको, एकीकडे आमचं नैवेद्याचं जेवण चालू होतं, म्हणून मग थोडाफारच व्हिडिओ काढला, जास्त काही काढला नाही म्हणून. तर मी उद्या तुम्हाला पुन्हा सगळं काही दाखवेन, माझ्या भावंडांची, सगळ्यांच्या मुलांची ओळख पण दाखवेन पण मी तुम्हाला त्यांना या व्हिडिओमार्फत. चला तर मग आज मी घरी पण आले, दुपारीच आले मी. हे आले होते मला घ्यायला, तर मी त्यांच्याबरोबर घरी आले. वरून आमचा तिथेच राहिला, नाही मामाकडे राहायचं आहे म्हणून राहिला मग तिकडेच. मग त्याची मावशी पण त्याला काही पाठवत नाही, म्हटलं मग राहू देत. आता क्लास पण त्याला 5 दिवस सुट्टी आहे क्लासला, त्याच्यामुळे तो राहिला आहे तिथे. तर मग आणि आम्ही घरी आलो. आता खूप दमले, कारण सकाळी खूप लवकर उठले होते मी तिथे काम करायसाठी. जेवण मला नैवेद्याचं सगळं करायचं होतं. परत नैवेद्याचा, पूजेचा शिरा, माझी काकू खूप सुंदर जेवण करते. माझी काकू इतके छान पदार्थ करते, काय सांगू. मला कधी चान्स भेटला ना, तर मी नक्की तिचा व्हिडिओ काढेन. आज तर मला नाही जमलं काढायला, कारण की खूपच घाई होती. तिने प्रसादाचा शिरा इतका सुंदर बनवला होता, अप्रतिम झाला होता तो. तर मी नक्की तुम्हाला दाखवेन, एखादा तरी मी व्हिडिओ तिच्याबरोबर काढेन, मला जमलंच तर. कधी गेली ना मी माझ्या माहेरी पुन्हा, का मी माझ्या काकूंची ओळख पण तुमच्याबरोबर करून दे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवेनच, उद्या व्हिडिओ काढेन ना, त्याच्यामध्ये पण दाखवेन मी. तर चला मग, आज जास्त काही बोलता नाही येणार, उद्या पुन्हा भेटू आपण सगळेजण. बाय. हळद कुंकू हात जाऊ नको.
एक एक फूल आज आमच्याकडे आहे गृहशांतीची पूजा, म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढत आहोत. माझ्या बहिणीच्या घरी आहे, नवीन घर घेतलेलं आहे. बघा तुम्ही सगळ्यांनी. हो भटजी दाखव. सगळ्यांना घेणार. हे आमचे बाबा आणि आई. आमचे गुरुजी ते ओलगंध आहे ना ते यांच्या लावा. ओलगंध आमच्याने उभं लावा. वर तांदूळ लावा. काय लावलं पूर फोटो निघेल. ठीक आहे ते द्या मला. ते मला द्या. त्यांना आरती करा. ठीक आहे हे बरोबर. आजी तुम्ही थोडे फिरा ना थोड्या. हा अच्छा आता वळा. फोटो मध्ये आलं पाहिजे. इकडे बघ. फोटोग्राफर आम्ही आणलाय. झालं ते मला द्या. हा पुढे या. सगळ्यांचे फोटो काढायचे. पूजार्थे पुष्पम समर्पयामि. वळले काय फोटो कुठे गेला खाली वापस गेला का. धूपम समर्पयामि. काढ हा फोटो आहे. धूपम समर्पयामि. दीपम दर्शयामि. झाला काढलास. जाऊ नको जायचं काम नाही तुझं. दे मला तुला तुम्ही घ्या. डोक्यावर घेतलं तरी चालेल. डोक्यावर घ्यायचा. आधी तुम्ही पुढे या. हे घेऊन जायचं. अख्खं घर केली ते देवाला दाखवायचं आणि परत माझ्याकडे यायचं. वय तुम्ही आईच्या मागे तुम्ही त्यांच्या मागे. हो हर हर महादेव. सकाळी लोक 2 वाजता घोड बंद करून जातो. काय आलं तुम्ही नवीन आलेत ना. चला आता बसा. ऍडव्हर्टाईज करताय. हा फोटो काढला का डोक्यावर घेतलेला. ठेवायचं. अरे थांब बघून द्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गुड इव्हिनिंग. हो आहेत घरात. त्यांनी आमची हालत केली होती. काय केलं छान दिसतात की नाही फुलं. सुंदर अगदी मनमोहक. फोन बघा. जुन्या स्टाईलचा फोन आहे हा. नाईस एकदम.
ए मला दे सुप्पू सुप्पू आदित्यचं सुप्पू मला पाहिजे दे ना ले बापू लड्डू मला सुप्पू आय वॉन्ट दिस सोप मला पाहिजे मला दे ना सुप्पू हा घुस घुस त्या बेडच्या खाली घुस अजून घुस लागेल आणि ही मनी कोणाची आहे अरे आधी लागेल हे आदित्य मनी कोणाची आहे आधी हे लागेल जोरात काल लागणारच होतं त्याला बरोबर कोण आलेला आहे बघूया आपण आता पाहुणे दुसरे कोण आले मम्मू आले हा मम्मू आहे आपल्यामध्ये किती धर्म आहेत आपल्यामध्ये हा आहे काढतोय तो काढतोय तो वेलकम वेलकम माझ्या बहिणीने काय सांगितलं का तुम्हाला एक निरोप दिलाय बरं बरं की तुम्ही एवढा ते व्हिडिओ टाकून आता एक आळणी भाताचा रेसिपीचं टाका आळणी पाळणी तुम्ही काय आईला माय पण जय आहे. ते काय काय घालून बघ. आळणी पाळणी म्हणजे काय आळणी भात माहितीये का नाही मग ती रेसिपी बघा पहिले आपली नाही कोल्हापूरची पद्धत आहे ती. आळणी आळणी बोलते काय आळणी काय आळणी भात चला आळणी भात बरं बरं ए आदित्यचं सूप प्या आम्ही पटापट आम्ही आलेलो आहोत कोमलकडे नवीन घर घेतले त्याची पार्टी करायला हे बोल बघ. सगळेजण पार्टी करायला आलेली आहेत ही आमची मृणाल आहे काल व्हेजची पार्टी होती आज नॉनव्हेजची आज नॉनव्हेजची पार्टी आहे फक्त नॉनव्हेजचीच पार्टी नाही बाकी पण हो. बाकी पण आहे हो, सगळी विशू कुठे ऑल इन वन पार्टी मला चिराई गेला तेच त्याला म्हटलं ये बाबा जरा वेळ पहिल्यांदा हे प्रथम आलंय मग प्रथम भेटायला आला. पाहिजे सगळेजण मस्त गप्पा मारतायत बघा माहिती नाही त्यांना कॅमेरा चालू आहे म्हणून आता काय माहितीये का त्यांनी काय सांगितलं तर मागे काय करते त्यांचे संपले मग काय दुसरे काढतील कोणाचे तरी. नाही तोपर्यंत इलेक्शन घेतील आणि एकदा इलेक्शन घेतले काय योजना बंद. हा त्यांना महापालिका पाहिजे ताब्यामध्ये आणि हे जे आहेत ना हे लेडीज लोक यांची मेंटॅलिटी आता पैसे भेटतात. यांची मेंटॅलिटी कळलेली आहे अरे पण भेटतायत ना लाडक्या बहिणीचे फुकटच आहेत ना मग का सोडायचे आपण मग तेच सांगता ना माहिती आहे तुमची मेंटॅलिटी आणि ते तुमच्याकडे मत घेऊन एकदा का महापालिका काबीज केली ना तर तुम्हाला बरबाद करून टाकतील ते लोक तुम्हाला कचऱ्याचा कर लावला माहिती आहे कचऱ्याचा कर स्टेट फूड वाईज लावणार ते लोक त्याच्यातून ते पैसे वसूल करतात आणि ते दिल्या मी काय बोलतो, ते तुम्हाला लाईफ टाइम नाही देणार इलेक्शन ज्यावेळेस ते लोक जिंकले तुमचं बंद हा ना आता तर या महिन्याचे तर आले पण नाही आहेत नंबर काही काही 45,000 कोटी कुठून देणार नाही ते जाऊ दे आता बघा नंबर दिला द्यायला आहे ना कोमलचे पैसे काढले समजायचे कोमलला त्याला विनोदचे पैसे काढले समजायचे हो आम्हाला टॅक्स वीक्स सगळे वाढवले तू आता घर तुम्हाला- घ्यायची ना तुम्ही लोकं मिळेल क्लास आहे ना. नोकरीवर म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ना त्याची पर्सेंटेज कमी होते ते वाढवले त्याने आणि 100चा स्टॅम्प पेपर मध्ये 500 काढले त्याचं काय हा. मला माहिती नाही आई तुम्ही मिडल क्लास मध्ये बोलतात ना लो क्लासची थिंकिंग आहे तुमची आमचे तुम्हाला टॅक्स किती वाढले आमचे नाही. येणार कुठून अहो, पैशाचं कसं वसूल बघा आता प्लेट तुमच्याच नंबर कडून. प्लेट नंबर प्लेट 1000-1200 नंबर प्लेट लावले काय माहिती मग आता गाडीचे म्हणजे फोर व्हीलरचे नंबर प्लेट झाले 1000 रुपये झाले ते म्हणू बस सर्वांचे टू व्हीलर टू व्हीलरचे पण तेवढेच आहेत चार्जेस हे बघा कसं पैसे नंबर प्लेट आहेत आधीचे रजिस्टर्ड आहे लोक कुठे आहेत? आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं हा तुम्हाला येडा कसं करायचं त्यांना माहिती हा. हे आम्हाला यांनी पैसे दिले हे मत एकदा आणि आज लाव आमच्या घरात. वाघेला पकडायचं तर बकरीचा बळी तर द्यायला लागतो ना ते टेंडन्सी त्यांना माहिती आहे बकरेच आहेत सगळे बकरे लालन करायला त्यांना ते पाहिजे महापालिका कारण सगळ्यात जास्त पैसा इथून येतोय मुंबई आणि हे दोन कुत्रे त्यांना भेटले आहेत ना, नाही भेटला. अख्ख्या भारतामध्ये हे सगळे आमचे पाहुणे बघा किती छान दिसत आहेत पाहुणे ए, नाही तुम्ही पाहुण्याच आहात माझं नाव राधिका आहे. मी सेकंड इयर स्टुडंट आहे नॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर. मी आता जाणार आहे जिनोवा स्वित्झर्लंडला नेक्स्ट इयर आणि त्यासोबतच नेक्स्ट इयर मी मध्ये आहे. मी आतापर्यंत 7 इंटरनॅशनल्स आणि 3 नॅशनल दिलेले आहेत आणि त्यासाठी नेक्स्ट वर्षी याने 4 वर्षानंतर जेव्हा मी लॉयर बनेल तेव्हा माझ्याकडे क्लायंट बनून घ्या.
थँक्यू सो मच. आणि प्लीज माझ्या आत्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप सुंदर ओ पदार्थ सो असतात. क्यूट. आता तुझा इंट्रो. माझा इंट्रो काय देऊ मी मास्टर्स केलं आहे IT मध्ये आणि मी करंटली ॲज अ .NET डेव्हलपर वर्किंग आहे. नथिंग एल्स टू से. बस आत्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आरुष देणार आहे इंटरव्ह्यू. आरुष इंग्लिश मध्ये 1 नंबर भारी. Hi, I am Arjun Kokar. I study in class 5th and I love to play football. And please like, subscribe, comment and share my aunt's video. थँक्यू. आणि हा आमचं पिचुकलं आदित्य. Hello. से हाय. आदित्य हॅलो कर Hi. आणि बोल शेअर सबस्क्राईब. Subscribe. वा लॉलीपॉप खायला या सगळ्यांनी. आरुष चला लवकर घ्या हातात फटाफट. नाचा नाचा दाखव. ओ कसा खात. व्हेरी गुड. आरुष घे. Hi everyone, subscribe, share and click the bell icon. आरुष तू घे. खाव की खाय म्हणजे अजून पुढे माहित नाही. 5-7 तारखेपर्यंत आहे ना. 2-3 तारखेपर्यंत आज झाला परीक्षा आता आहे का? विशू प्रथम घरी गेला. ही 2 तारीख म्हणजे बघ तुला माझ्या मामाने तुझ्यासाठी आराम खुर्च्यात ठेवल्या. तुला पिल्यावर बसतील ना तुला. बहिणीचं काय सांगतेस का माझी हाल करते बोलते माझी. वाट लावून गेली आहे मामी. गेला का तुझे मागची जाते. आता उलट मामा बंद काय करतो की आता पोट वगैरे वाढायला लागले बसून कंटिन्यू. तर मग ते डंपर मागवले अमेझॉनवरनं आणि मग रूम मध्येच चालू केलं हळूहळू. आणि सकाळी किंवा संध्याकाळी तेवढं जायचं जॉगिंग करायला. कोविड मध्ये मला कोविड झाला. कसा झाला. सेकंड लागला. बाहेर नाही ना कोण. मार मार याला मार. सॅल्यूट कसा करतो मामाला. काय बोलायचं. सगळे नाही काही नाही आपल्याला. नाही त्याचे मित्र पण लागले. शीतल शूटिंग करते. हा मग सगळं आलं पाहिजे ना दाखवायला. वडे करणे चाललोय आमच्याकडे. कोंबडी वडे आहे आज आणि मटण पण आहे. भाकऱ्या आहेत मस्त. कोल्ड्रिंक्स आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन बरंच काही काही आहे. काय काय नाही. पटापट जेवायला बसलेले आहेत मस्तपैकी. बघा अरे वरत बघा कसे जेवतायत. आशेस आमचा आरुष मामा यांची चालली आहे पार्टी. सगळे जेवायला बसलेले आहेत. आता मी पण जेवायला बसते आहे.
तर चला, मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय, गुड नाईट.